अटल आनंद घन वन योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरण विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने आमच्या मॉडेल डिग्री कॉलेज परिसरात हा जो काही परिसर बहरतोय त्याचं हे जिवंत चित्रण या ठिकाणी मी करत आहे. 15,000 ही झाडे गेल्या नोव्हेंबर 2021 साली म्हणजे 8 महिन्यापूर्वी लावलेली ही झाडे आज बहरत आहेत आणि बहरलेल्या या झाडावरती आपण पाहू शकता पशु पक्षी फुलपाखरे कीटक येऊन या ठिकाणी आपलं जीवन यापन करत आहेत. 15,000 झाडांचं संगोपन या ठिकाणी झालेलं आहे. येणाऱ्या काही वर्षात हा परिसर इतका निसर्गरम्य आणि घनदाट होणार आहे की त्याचं वर्णन शब्दातीत होईल. चिंच असेल, जांब असेल, शेवगा आहे, लिंब आहे, लिंबोनी आहे, सीताफळ आहे, देवदार, आपल्या सोन्याचा आपट्याचा असेल, उंबर आहे, जांभूळ आहे, सप्तपर्णी आहे, विविध जवळपास 61 प्रजातींचे वृक्ष या ठिकाणी त्यांची लागवड केलेली आहे. घनदाट वनराई निर्माण व्हावी, जैवविविधता वातावरणात टिकून राहावी यासाठी 2019 साली महाराष्ट्र शासनाच्या वतीने वनीकरण विभागाच्या वतीने कमी क्षेत्रात अधिक वृक्ष लागवड करून घनदाट वनराई निर्माण करण्याचं लक्ष्य महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी घनसावंगी वनपरिक्षेत्र सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने हा खोजी सर हा मुकण्याची शेंगा अगदी सगळं या ठिकाणी पक्षी फुलपाखरं वास्तव्य करू लागलेले आहेत. चिवचिवाट आपण ऐकू शकता. त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे, वृक्ष ही हमारे अपने मित्र हैं, सखा हैं, देवता हैं, फल फूल छाया हमें देते हैं, इनके बगैर हमारा कोई अस्तित्व नहीं है. ये बोटनिकल गार्डन हमारे मॉडल डिग्री कॉलेज घनसावंगी का, यहाँ आने वाले समय में छात्रों को बायोकेमिस्ट्री बायोटेक्नोलॉजी के विद्यार्थियों को बायोडाइवर्सिटी को लेकर महत्वपूर्ण जानकारी इससे पहले जैसे प्रोफेसर सचिन जी भुतेकर सर ने दी थी उसी पद्धति से प्रोफेसर बाला साहब जी वरखड़े, डॉक्टर शरद जी सुबगड़े सर यहाँ छात्रों को देंगे. इसके अलावा छात्रों में प्रकृति पर्यावरण के प्रति जनजागृति भी निर्माण करने हेतु छात्रों को यह दिखाया जाएगा. सामाजिक वनीकरण विभाग प्रदेश सरकार का भी हम अभिनंदन करना चाहेंगे कि ऐसे प्रोजेक्ट क्या भी हमारे गाँवों में, गांव के आसपास बहुत ऐसी ज़मीन होती है कि वहाँ जो है
वृक्षों का रोपण करना आवश्यक है। उजड़े पहाड़ को हरा भरा बनाने के लिए भी प्रशासन ने कुछ महत्वपूर्ण निर्णय लेने आवश्यक है। सामाजिक संस्थाएं, प्रकृति पर्यावरण प्रेमी तथा विभिन्न स्कूलों, कॉलेजों, ग्राम पंचायत कार्यालयों के माध्यम से प्रकृति पर्यावरण के लिए यहाँ जो है इस पद्धति की मुहिम चलानी समय की मांग है, समय की आवश्यकता है। और ऐसा हुआ तो निश्चित तौर पर जैव विविधता तो बरकरार रहेगी। खेती किसानी के लिए आवश्यक तो है ही, परंतु पर्यावरण के एक प्रकार से प्रकृति पर्यावरण के लिए बहुत आवश्यक है। बगैर इसके मुझे लगता है कि जैव विविधता पर आज बढ़ती वृक्ष कटाई से खतरा मंडरा रहा है। और ऐसी अवस्था में वृक्षों का संवर्धन, जतन, ऐसी बनराई का निर्माण समय की मांग है। बदलते समय के साथ हमें प्रकृति पूजक पर्यावरण का पूजन भी करना चाहिए। आज नागपंचमी का त्यौहार है। ये पर्व त्यौहार हमें प्रकृति से जुड़ने का ही तो एक संदेश देते हैं। और ठीक उसी प्रकार यहाँ आज इन 15,000 पौधों ने इस हमारे महाविद्यालय की शोभा बढ़ाई है। इतनी शोभा कि कुछ माह में ये पौधे इस पद्धति से लहलहा रहे हैं, मुस्कुरा रहे हैं। इस पर बैठकर तितलियाँ, पंछी, कीट, जीव जंतु जो है अपना जीवन यापन करने लगे हैं। ये बहुत खुशी की बात है, आनंद की बात है। कुछ पौधे अभी अभी छोटे छोटे हैं, कुछ दिनों में वे बड़े हो जाएंगे और निश्चित तौर पर यहाँ का यह जो बहुत बहुत बढ़िया अलग अलग प्रजातियों के ये वृक्ष कल महावृक्ष बनेंगे। कुछ माह पहले यहाँ कुछ भी नहीं था, एक भी वृक्ष लगभग यहाँ ना के बराबर था। पर आज 8-9 माह में महाविद्यालय के हमारे अपने इस परिसर में, महाविद्यालय के पीछे अटल आनंदघन वन योजना के तहत ये तमाम सारे वृक्ष लहलहाते हुए आप देख सकते हैं। प्रत्येक विद्यार्थ्यांनी, युवकांनी, नागरिकांनी या जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये झाडे लावावीत, त्यांचं संगोपन करावं। मग ते झाड फुलाचं असेल, फळाचं असेल किंवा आणखी तर लिंबाचं असेल, हे सगळे वनौषधी देणारी ही झाडे ऑक्सिजन बरोबरच आपल्याला फळे, फुलं, सावली, आपल्यावरती सगळी माया ववाळून ते टाकतात। आपल्यासाठी ते आहेत। झाड आपली फळे स्वतः खात नाही, सावली आपणास देतो। सुंदर सुंदर हे सगळं महादान, हे वरदान आपणा सर्वांसाठी याचं जतन, संवर्धन करणं ही आपली काळाची गरज आहे निश्चितपणे। तर अशा प्रकारे आपण प्रकृती मातेचं पूजन करू शकू तर वातावरणातील बदल, वाढतं तापमान, ग्लोबल वॉर्मिंग ज्याला आपण म्हणतो, तर ग्लोबल वॉर्मिंगला आपण टक्कर देऊ शकतो, त्याचा सामना आपण करू शकतो। आमचे महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक
प्रकृतीपूजक संवेदनशील व्यक्तिमत्व आदरणीय प्राध्यापक ज्ञानेश्वरजी खोजे सर या ठिकाणी झाडांचं सूक्ष्म निरीक्षण करत आहेत. वन विभागाच्या वतीने तसेच आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय विश्वासरावजी कदम सर, डॉक्टर चंद्रसेनजी कोठावळे सर यांच्या मार्गदर्शनाखालीही आमची टीम झाडांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहे. आठवड्यातून किमान 2 ते 3 दिवस या झाडांसाठी काही तास त्यांच्या समवेत या ठिकाणी व्यतीत करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. त्यांना पाण्याची व्यवस्था असेल, इतर कुंपण असेल, झाडे सुव्यवस्थित राहावीत, त्यांचे संगोपन व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत. एकंदरीत या आमच्या महाविद्यालय परिसरात जी 17,000 झाडे या ठिकाणी जे काही मोकळा श्वास घेत आहेत, वाढत आहेत, त्याविषयी मी आदरणीय खोजे सरांना विनंती करतो की त्यांनी याविषयी 2 शब्द व्यक्त व्हावं आणि प्रकृती पर्यावरणाचा संदेशही या प्रसंगी द्यावा. नमस्ते. या शासनाच्या वनराईमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी झाडे आहेत ती झाडे लावण्याचं काम शासनानं केलेलं आहे. यामध्ये मी एक नवीनच आज पाहिलं की वेगवेगळ्या रंगाच्या सदाफुली जी झाडं आहेत ती दुर्मिळ कुठंही न पाहिलेली तीसुद्धा आज या परिसरामध्ये पाहिलेली आहेत. तर अशी जी वनराई आहे तर या वनराईचं संवर्धन हे येणाऱ्या काळामध्ये मॉडेल कॉलेजच्या जे काही वैभव आहे त्या वैभवामध्ये नक्कीच भर पाडेल. आणि अशी वनराई ही प्रत्येक ठिकाणी ही शासन स्तरावर तर आहेच, परंतु वैयक्तिकरित्यासुद्धा जनतेने अशा वनराईचं संगोपन हे केलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या वनराईमधून मोठ्या प्रमाणावर जी काही काळाची गरज आहे ती गरज आपली त्यामधून भागवली जाईल. धन्यवाद सर, धन्यवाद. निश्चितपणे आपण दिलेला संदेश येणाऱ्या काळात वैयक्तिक स्तरावर सुद्धा प्रत्येकानं या ठिकाणी वृक्षांचं रोपण आणि संगोपन करावं असं सरांनी या ठिकाणी संदेश दिला आहे. त्याचप्रमाणे सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, प्रकृतीप्रेमी सर्वांचं हे कर्तव्य आहे की सुंदर निकोप अशा पर्यावरणासाठी येणाऱ्या भविष्याच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपणा सर्वांना हे आवश्यक आहे. बदलतं वातावरण, क्लायमेट चेंजला टक्कर देण्यासाठी ह्या गोष्टी आपणा सर्वांसाठी अति आवश्यक आहेत. म्हणून या वर्षी मोठ्या प्रमाणात आपण झाडांची लागवड करावी आणि त्यांचं संगोपनही करण्यात यावं. धन्यवाद.